मगाशी सुरुवातीला मी असं म्हटलं होतं की आपणा सर्वांचं स्वागत. सुस्वागतम असं म्हटलं नव्हतं, कारण सुस्वागतम हा शब्द चुकीचा आहे. स्वागतम म्हणजे काय? स्वागतम म्हणजेच मुळात सु अधिक आगतम असं आहे. म्हणजे आपलं सहर्ष स्वागत असो असा त्याचा अर्थ. पण म्हणजे इथे सु एकदाच आला आहे. जेव्हा आपण सुस्वागतम असं म्हणतो त्यावेळेला सु अधिक स्वागतम म्हणजे सु अधिक आगतम असं म्हणतो. म्हणजे त्याचा अर्थ सुसु आगतम असा होतो. आणि गमतीने जर सांगायचं झालं तर मला सुसू आली असा त्याचा अर्थ होतो. म्हणून सुस्वागतम हे चुकीचं आहे. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागतम. दुसरी गंमत सांगतो. मूळ शब्द पितृ, त्याचं रूप होतं पिता. मूळ शब्द मातृ, त्याचं रूप होतं माता. मूळ शब्द सवितृ म्हणजे सूर्य, त्याचं रूप होतं सविता. पण काही लोक म्हणजे सविता म्हणजे सूर्य, पण काही लोक आपल्या मुलीचं नाव सविता असं ठेवतात. म्हणजे ही मुलगी सूर्यासारखी कडक चटके देणार असा त्याचा अर्थ झाला, तर अशा मुलीशी लग्न कोण करणार? गमतीचा भाग सोडून द्या, पण अज्ञानामुळे कशात चुका होतात हे दाखवलं. मी महाकवी कालिदासाचा भक्त असल्यामुळे त्याच्या रघुवंश या महाकाव्याच्या पहिल्या सर्गातल्या पहिल्या श्लोकाची दुसरी ओळ माझ्या प्रयोगाच्या सुरुवातीलाच म्हणतोय. जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. म्हणजे जगाचे माता पिता शंकर आणि पार्वती यांना वंदन करून माझ्या कार्यक्रमाची सुरुवात करू इच्छितो. पण हे योग्य नाही. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात गजाननाच्या प्रार्थनेनेच करायची असते. म्हणून मीही तोच प्रयत्न करणार आहे. ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी रचलेली गजाननाची प्रसिद्ध आरती आहे. ती स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी म्हटली आहे. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे. अशा या दिग्गजांनी रचलेली आरती म्या पामर हार्मोनियमवर वाजवण्याचा प्रयत्न करणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मी बऱ्यापैकी म्हातारा आहे. तरुणपणी जशी माझी बोटं फिरायची तशी आता फिरत नाहीत. तेव्हा जमेल तसं वाजवतो.
आपण शाळेत रोज म्हणायची हो ती प्रार्थना आपण आत्ताच ऐकली. त्याचा अर्थ त्यावेळी कळला नाहीच, किंबहुना त्या काळात त्याची गरजही वाटली नाही. पण मला वाटतं अजूनही सर्वांना अर्थ माहीत नसावा. एवढंच काय तर ती संस्कृतमध्ये आहे की मराठीत आहे की संस्कृत मराठी मिक्स आहे हेच समजत नाही. वीणा काय, दंड काय, करा काय, आणि मुख्य म्हणजे जाड्या पहा म्हणजे काय. प्रार्थनेत जाड्या कुठून आला आणि बघायचं म्हणजे काय पहा काय. मी फक्त तुमची 5च मिनटं घेणार आहे आणि अर्थ विशद करून सांगणार आहे. ज्यांना तो आधीच माहिती आहे त्यांनी गप्प बसायचं आहे. आपण इतकी वर्ष जे म्हटलं त्याचा अर्थ काय हे समजणं गरजेचं नसलं तरी डिझायरेबल नक्कीच आहे. आपण शेवटच्या ओळीकडे जाऊया. सामाम पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. सा म्हणजे ती, मा म्हणजे माझं, पातू म्हणजे रक्षण करो, पाती असा द्वितीयगणाचा धातू आहे. त्याचा अर्थ रक्षण करणं असा आहे. कोण रक्षण करो? सरस्वती भगवती. आपण जसं भगवान शंकर म्हणतो तसं भगवती सरस्वती स्त्रीलिंग म्हणून. तर माझी ही सी सरस्वती देवी आहे, ती माझं रक्षण करो. तर बाकीचं हे त्यातला हा मुख्य गाभा आहे ह्या प्रार्थनेचा. बाकीचं जे आहे तो सगळा फापट पसारा आहे. बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सरस्वती भगवतीची विशेषणं आहे. शेवटचं विशेषण आपण बघूया. निशेष जाड्या पहा. याचं निशेष अधिक जाड्यम, मूळ शब्द जाड्यम असा आहे आणि पहा असं नसून ते अपहा असं आहे. जाड्य आणि अपहा ह्याचा संधी होऊन जाड्या पहा असं झालेलं आहे. तर निशेष, शेष म्हणजे शिल्लक राहिलेला, निशेष म्हणजे न शिल्लक राहिलेला, जाड्य म्हणजे त्याचे अनेक अर्थ आहेत. या ठिकाणी अर्थ असा आहे, या ठिकाणी बुद्धिमांद्य किंवा अज्ञान, अंधकार असा अर्थ आहे. आणि अपहा म्हणजे हनहंती असा धातूपासून झालेला हा अपहा हा शब्द आहे. निशेष जाड्यम अपहंती असा तो तत्पुरुष समास आहे. उपपद तत्पुरुष समास आहे. असून दे. तर त्याचा अर्थ असा आहे की निशेष म्हणजे संपूर्णपणे माझं जे अज्ञान आहे त्याचा नाश करणारी अशी ती म्हणजे सरस्वती भगवती. आता बाकीचे जे आहेत ते सगळी सरस्वती देवीची विशेषणं आहेत. उदाहरणार्थ पहिलं जे आहे कुंदेंदू तुषार हार धवला. कुंदेंदू म्हणजे कुंद अधिक इंदू अधिक तुषार अधिक हार अधिक धवला असा अर्थ आहे. कुंद म्हणजे कुंदकळ्या, कुंदांची फुलं. इंदू म्हणजे चंद्र, तुषार म्हणजे हिमकण आणि हार म्हणजे हार. तर अशा तऱ्हेने जिच्या कुंदाच्या फुलासारखी किंवा चंद्रासारखी किंवा हिमकणांसारखी हार घातलेली अशी जी, आणि ते हे कसे आहे सगळे धवला म्हणजे शुभ्र हार आहेत, पांढरे हार आहेत, अशी ती या शुभ्र वस्त्रावृता. वस्त्र म्हणजे वस्त्र, आवृत म्हणजे कव्हर केलेलं, पांढऱ्या वस्त्राने जी कव्हर केलेलं आहे जिला, या वीणावर दंडमंडित करा. वीणा म्हणजे वीणा माहिती आपल्याला. वर म्हणजे मराठी वर नाही, वर मराठी वरात 2 अर्थ आहेत. वर म्हणजे वर आणि वर म्हणजे वधूवर सूचक मंडळ त्यातला वर. पण हे संस्कृत शब्द आहे. वर म्हणजे श्रेष्ठ. ही वीणा कशी आहे? ती श्रेष्ठ अशी वीणा आहे. आणि दंडमंडित, दंड म्हणजे वीणेचा मधला भाग, मंडित म्हणजे सुशोभित झाला आहे. काय करा म्हणजे तिचे हात. या श्वेत पद्मासना, तिचं जे पद्म म्हणजे कमळ, तिचं जे आसन आहे ते पांढऱ्या कमळाचं आहे. आता या ठिकाणी 3 शब्द पांढरे म्हणून वापरलेले आहेत. एक म्हणजे धवल, दुसरं म्हणजे शुभ्र आणि तिसरं म्हणजे श्वेत. ह्या तिघात थोडा थोडा फरक आहे. अर्थ एकच आहे पांढरा. धवल म्हणजे सौम्य पांढरा, इंदूसारखा, चंद्रासारखा. शुभ्र म्हणजे चकचकीत सूर्यासारखा. आणि श्वेत म्हणजे नॉर्मल पांढरा, नेहमीचा पांढरा. या ब्रह्माच्युत शंकर, इथे कसं आहे ब्रह्म अधिक अच्युत अधिक शंकर असं आहे. ते ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव, अच्युत म्हणजे विष्णू आणि शंकर म्हणजे हे तिघे ब्रह्मा विष्णू महेश. हे तिघे या देवांनी, या प्रभृती देवही सदा अशी जी या तिन्ही देवांनी जी नेहमी वंदन जिला केलेलं आहे अशी ती सरस्वती. अशा त्या सरस्वतीचं, सरस्वती माझं रक्षण करो, ही प्रार्थना जी आहे ही सरस्वती देवी ही विद्येची देवता मानली जाते, म्हणून विद्यार्थ्यांनी केलेली ही प्रार्थना आहे. संस्कृतमध्ये काय आहे की ठराविक शब्द, आणखी त्याचे जे ठराविक मात्रा ज्याला म्हणतो आपण, त्या जुळल्या पाहिजेत. आपल्याला आपण जे नवीन जे आपलं काव्य आहे
मॉडर्न काव्य त्याच्यामध्ये असं काय नसतं. सामान्य माणसाला मुलांना जड जाते. बरोबर. पण जर संस्कृत जर आपण व्यवस्थित शिकलो असो तर आपल्याला ते जड जाणार नाही आणि म्हणूनच ह्या गोष्टी शेवटी समजवायला लागतात. तुम्ही विद्यार्थी नाहीत तरी सहज वाटलं म्हणून सांगितलं. पटल्यास घ्या नाही तर सोडून द्या. तुमची नातवंड इंग्लिश शाळेत शिकत असणार त्यामुळे ही प्रार्थना त्यांना माहिती असण्याची शक्यता नाही. त्यामुळे तुमच्यावर त्यांना समजावून सांगण्याची पाळी येण्याची शक्यता नाही. त्यामुळे जाऊ द्या. बोर झाला असलात तर पुन्हा एक गाणं, पण बाजावरती. बाजाला हार्मोनिका असं म्हणतात हे मला माहितीच नव्हतं. मी गिरगावातला गावंढळ, मला कसं माहिती असणार. माझ्या एका तरुण डॉक्टर भावाकडे जो इन्स्ट्रुमेंटल म्युझिकमध्ये प्रवीण आहे त्याला विचारायला गेलो. त्याला बाजा म्हणजे काय ते समजेना. त्याला म्हटलं अरे बाजा म्हणजे माऊथ ऑर्गन. तो हसला आणि म्हणाला हे सगळ्या आता जुन्या गोष्टी झाल्या, त्याला हार्मोनिका असं म्हणतात. मी म्हटलं ठीक आहे, व्हेरी गुड. तर मी पुन्हा हार्मोनिकावर एक गाणं म्हणून दाखवणार आहे. त्याचं पिक्चर आहे 16वा साल. देवानंद आणि वैदा रहमान एका ट्रेनमधनं प्रवास करतायत आणि हे गाणं गाऊन तो तिची मस्करी करून तिला छेडतोय. गाणं गायलं आहे हेमंत कुमार यांनी, म्युझिक डायरेक्टर आहेत SD बर्मन आणि कवी आहेत मजरू सुलतानपरी. तर कोणतं गाणं आहे मी सांगत नाही, ती माझी परीक्षा आहे, तुम्ही ओळखाल असं मी समजतो. आपल्याला माहितीच असेल की नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला, तिला राजमान्यता मिळाली. मराठी भाषेचा व्याप पूर्व काळापासून जबरदस्त मोठा आहे. संत, पंत, तंतवाङ्मय, निबंधमाला, नाटकं, कविता वगैरे वगैरे. अर्थात तो एक वेगळा विषय आहे, त्याच्यात मी आत्ता जाऊ इच्छित नाही. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आज आहे 9 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी हा ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कविवर्य वि. शिरवाडकर उर्फ कृथुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे आणि हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. ते निमित्त घेऊन आणि शिवाय आपलं शालेय शिक्षण आपली मातृभाषा असलेल्या मराठीतूनच झालं आहे, हा धागा पकडून त्याच आपल्या माय मराठीबद्दल पार्ल्याचे संजय उपाध्ये काय म्हणतात ते बघूया. ते म्हणतात, इतकी सुंदर भाषा की उगवता सूर्य आणि आपली मातृभाषा बघा कशी सजली आणि नटली आहे. ती विषय आहे उगवता सूर्य. त्याबद्दल निरनिराळे मराठी कवी काय म्हणतात ते आपण बघूया. शाहीर होनाजी बाळा म्हणतात, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. कविवर्य रवींद्र भट म्हणतात,
उठी श्रीराम पहाट झाली पूर्व दिशा उमलली, उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली. गदिमा त्याच्याचबद्दल म्हणतात, पहाट समयो जाहला आता जागवा विठ्ठला. लक्षात घ्या, परमेश्वराच्या आधी आपण जागा व्हायचं आहे. कवी कुसुमाग्रज म्हणतात, काढ सके गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. क्या बात आहे. काढ सके गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. म्हणजे सूर्योदयाबद्दल काय म्हणतात ते बघा. सौभद्र नाटकात नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर म्हणतात, प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी होत उशक काल हा. लोकसंगीतात शाहीर साबळे म्हणतात, सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. उंबरठा चित्रपटात वसंत बापट लिहितात, गगन सदन तेजोमय. एवढे करून भाषा संपत नाही. सुधीर मोघेंना हीच भाषा शब्द पुरवते. ते म्हणतात, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. किती किती म्हणून सांगू, ही आपल्या मराठी भाषेची ताकद नाही काय. विषय एकच, सूर्योदयाची वेळ, पण त्याचे कंगोरे किती बघा. इतकी सुंदर भाषा, इतकी लवचिक भाषा. आपण का म्हणून प्रेम नाही करायचं? कमीत कमी आई म्हणून तरी प्रेम करावा. खरं सांगतो, राजकीय आग्रह नाही, सामाजिक आग्रह नाही, पण एक सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही मनशांती हवी असेल तर तुम्हाला तुमच्या मातृभाषेवर प्रामाणिकपणे आणि निस्संगपणे प्रेम केलंच पाहिजे. तुम्ही म्हणाल, हे सर्व मी कशासाठी सांगितलं? काही वर्षापूर्वी माझे गुरु कैलासवासी सुहास लिमये यांचं आपण भाषण ठेवलं होतं. त्याचा विषय होता मराठी भाषा काल, आज आणि उद्या. कालची मराठी भाषा आणि आज हयात असलेली मराठी भाषा याबद्दल बोलून झाल्यानंतर भाषणाच्या शेवटी उद्याच्या मराठी भाषेबद्दल म्हणजे तिच्या भविष्याबद्दल बोलताना तो उद्विग्नतेने म्हणाला होता की पुढील 50 वर्षात मराठी भाषा लुप्त होईल. आपली सर्व मुलं इंग्लिश भाषेत शिकतात. तुमची नातवंडं घरात इंग्लिश बोलत असतील, मराठी भाषा टिकवायची असेल तर तिच्याबद्दल अभिमान बाळगा आणि घरी कंपल्सरीली मराठी बोला. कंपल्सरीली बोलतोय मी, एवढाच संदेश मला द्यायचा आहे. आपलं ही सवयच आपल्याला अशी झालेली आहे. तर कृपा करून मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगा आणि ती कशी जागी राहील, टिकेल, याचा आपणच प्रयत्न करायचा आहे. पुढची पिढी हा प्रयत्न करणार नाही. ही सर्व प्रकारच्या साहित्याने भरलेली आहे. त्यात विनोदही आहेत, कोडीही आहेत, वगैरे वगैरे. बाकी सर्व तुम्हाला माहितीच आहे काय काय आहे ते, मी सांगायची गरज नाही. त्यातलीच एक गंमत, SSCला असताना धिक या अव्ययाचा उपयोग कसा करायचा हे समजण्यासाठी राजा भर्तृहरीने नीतिशतकातला लिहिलेला एक प्रसिद्ध श्लोक मी पाठ केला होता. धिक म्हणजे धिक्कार असो, असा त्याचा अर्थ. तो श्लोक असा आहे, जास्त संस्कृतमध्ये जाणार नाही, घाबरू नका, फक्त श्लोक म्हणून दाखवतो. यान चिंतयामि सततम मयि सा विरक्ता सा अपि अन्यमिच्छति जनम सजनोन्य सप्तः अस्मत्कृतयेच परितुष्यति काचित परा धिक्तांच तंच मदनंच इमांच मांच. ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे, पहिली ओळशी आहे की पहिल्या ओळीमध्ये कवी असं म्हणतोय की जिच्याबद्दल मी सतत विचार करत असतो किंवा जिच्यावर माझा जीव जडला आहे तिला मात्र माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, ती माझ्याबद्दल विरक्त आहे. दुसरी ओळ सांगते की ही जी कोण आहे ती तर दुसऱ्या कोणाचा तरी विचार करते, म्हणजेच आपल्या भाषेत दुसऱ्याच कोणावर तरी लाईन मारते. तिसऱ्या ओळीत म्हटलं आहे की आता म्हटल्याप्रमाणे ती ज्या कोणावर लाईन मारते तो तरी कसा आहे, तो तिचा विचार करतो का, तर तेही नाही, तो भलतीचाच आणखीनच कोणाचा तरी विचार करतो. म्हणजे A to B, B to C असं आहे. नंतर चौथ्या ओळीमध्ये नंतर तिसऱ्या ओळीमध्ये असं म्हणतो, अस्मत्कृत्येत परितुष्यति का, माझ्यावर पण कोणतरी लाईन मारते पण मला माहितीच नाही. तर मग शेवटी काय असं झालं तर काय करायचं? धिक्तांच म्हणजे ती जी कोण जिच्यावर माझा जीव जडला आहे तिचा धिक्कार असो, ती ज्याचा कोणाचा विचार करते त्याचा धिक्कार असो, तो जिचा कोणाचा विचार करतोय तिचाही धिक्कार असो, आणि माझ्यावर जी कोणी जीवला जडतं असं म्हणते तिचा धिक्कार असो. एवढंच काय तर हा खेळ करणारा जो मदन आहे त्याचा धिक्कार असो आणि माझाही धिक्कार असो. गंमत अशी आहे की मुद्दामून सांगण्याचा विषय हे मी का सांगतोय तुम्हाला, तर त्या पुराण काळात सुद्धा ज्या कविवर्य राजाने म्हणजेच भर्तृहरीने नीतिशतक, शृंगार शतक
आणि वैराग्य शतक लिहिले, त्याची देखील ही अवस्था व्हावी, हे आश्चर्यजनक नाही का? मग जर माझी तरुणपणी एकेकाळी अशी अवस्था झाली असेल तर त्यात नवल काय? मला वाटतं नीतिशतकातला हा शेवटचा श्लोक असावा आणि त्यानंतर त्याने बहुतेक वैराग्य शतक लिहिलं असणार. अशी ही संस्कृतमधली गंमत. संस्कृतमध्ये अशा पुष्कळ गमती जमती आहेत, त्या सगळ्या काही इथे सांगणे शक्य नाही. शाळेमध्ये आपण शिकलो होतो हेच तंबाखू मस्ती माशारा, तंबाखू मस्ती माशारा, तम आखून मस्ती माशारा. म्हणजे मांजर, आखून म्हणजे उंदीर, मांजर उंदराला खातं. म्हणजे आपण वेगळं वाचलं ना, तंबाखू मस्ती माशारा, मांजर तंबाखू खातं. शाळेत शिकलेलो आहे. आपल्या शाळेत बोर झाला असलात तर पुन्हा एक गाणं, फक्त यावेळेला शिटीवरती. 1962 साली SSC झाल्यावरती सेंट झेवियर्स कॉलेज जॉईन केलं. FY सायन्सला होतो. शाळेत असताना वर्गात दांडी मारून पिक्चर बघणं ही नुसती रम्य कल्पनाच होती. पण कॉलेजमध्ये गेलो आणि पंख फुटले. नाच थिएटर माहिती असेल तुम्हाला. त्या थिएटरला असली नकली नावाचा पिक्चर लागला होता. त्यात देवानंद आणि साधना ही जोडी काम करत होती आणि एवढी गोष्ट पिक्चर बघायला मला पुरेशी होती. मी आणि माझा मित्र शेख माझा मित्र होऊ शकत नाही, माझा मित्र सेठ त्याचं नाव. तर आम्ही दोघं कॉलेजमधला दांडी मारून हा पिक्चर बघितला. पिक्चर मला आवडला, खोटं कशाला बोलू. त्यातली साधना आवडली, छानच दिसली आहे. त्याच पिक्चरमधलं एक गाणं मी शिटीवर म्हणणार आहे. आता नक्की कोणतं गाणं आहे हे कदाचित तुम्हाला समजणार नाही, म्हणून त्याची मी एक झलक इथे दाखवणार आहे. आणि ते दाखवण्याचं कारण असं की लहानपणी मी एक चित्र काढलं होतं, ड्रॉइंग केलं होतं आणि वडिलांना दाखवायला गेलो कौतुकाने. ते म्हणाले वा छान आहे, फक्त ह्याच्यापुढे एक लक्षात ठेव की तू जेव्हा केव्हा ड्रॉइंग काढशील तेव्हा त्याच्याखाली नाव लिहित जा, म्हणजे पाहणाऱ्याला सुद्धा तुझं कौतुक जास्त करता येईल. तसंच मी कुठली शिटी वाजवतो हे तुम्हाला नक्की कळावं म्हणून तुम्हाला मी एक झलक दाखवणार आहे. नाही नको. गाण्याची गायिका आहे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, म्युझिक डायरेक्टर आहेत शंकर जयकिशन, गीतकार आहे शैलेंद्र आणि अर्थात पिक्चर आहे असली नकली. बेस्ट लुक आयुष्यातलं सगळ्यात चांगलं लुक साधनाचं आहे. डेव्हलपमेंट पाहिजे. हे गाणं पण आता कॅरिओकेवर आहे, कारण मी म्युझिक शिटीवर म्हणू शकत नाही. हॅलो
धन्यवाद. तर आम्ही विंदा करंदीकरांची एक कविता वाचून दाखवणार आहे. विंदा हे आमच्या बिल्डिंगमध्ये राहायचे. त्यांच्या भाषेत सांगायचं तर ते आमच्या डोक्यावर राहायचे. आम्ही 3ऱ्या मजल्यावर तर ते बरोबर आमच्यावर 4थ्या मजल्यावर. भारतातील सर्व भाषांमधून सर्वश्रेष्ठ असं साहित्यातलं मानलं जाणारं ज्ञानपीठ पारितोषिक त्यांना मिळालं होतं. अत्यंत विद्वान माणूस, पण अशी माणसं थोडी विचित्रही असतात. त्यांच्या अनेक मजेशीर कथा मी सांगू शकतो, पण वानगी दाखल 1-2च सांगतो. तर मुंबई शहरातून ठाणे गावात मला जायला लागायचं नोकरीसाठी. मुंबई शहर आणि ठाणे गाव. तर सकाळी 6 वाजता त्यामुळे मला उठायला लागायचं. एक दिवस अशाच वेळी त्यांनी आमची जोरजोरात बेल मारली. इतक्या सकाळी कोण म्हणून मी दार उघडलं. बघतो तर हे सद्गृहस्थ दारात उभे. मी जरा बाचकलोच. म्हटलं आत या. ते म्हणाले नको, मी इथेच बरा आहे. मी विचारलं काय काम होतं. ते म्हणाले मी माझ्या कवितेच्या 4 ओळी लिहून आणल्या आहेत, त्या तुम्हाला वाचून दाखवतो. ही कविता ऐकून एखाद्या सामान्य माणसाची काय रिॲक्शन येते ते मला बघायचं आहे. आता माझ्यासारख्या विद्वान माणसाला एका क्षणात एक सामान्य माणूस असं माझ्याच तोंडावर म्हणण्याचं डेअरिंग फक्त विंदाच करू शकतात. अशा पुष्कळ कथा आहेत. आणखी एकच सांगतो. ते इंग्लिशचे प्रोफेसर होते, मराठीचे नव्हेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुद्दामहून 2 वर्ष ते अगोदर रिटायर झाले. 58 वर्ष जर रिटायरमेंटचं वय असलं तर ते 56व्या वर्षीच रिटायर झाले. कारण काय, तर त्यांच्यानंतर सिनियरिटी लिस्टमध्ये जे कोणी होते त्यांना लवकर प्रमोशन मिळावं हा हेतू आहे की नाही. चमत्कारिक माणूस असो. तर त्यांची ही कविता. तिचं नाव आहे तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला. काय कल्पना आहे बघा. तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला, तो झाला सोहळा दुकानात. आता तुकाराम हा आपला भारतीय कवी. तो काय करणार, त्याच्याकडे बंगला मिळाला नव्हता. त्याचं दुकान होतं, त्या दुकानात त्यांची भेट झाली. ते काही इंग्लंडमध्ये भेट झाली नाही. शेक्सपियरला भेटायला इंग्लंडमध्ये तुकाराम गेले नव्हते. शेक्सपियरची इंग्लंडमध्ये थिएटर्स होती. त्यांच्या दोघातला हा फरक. जाहली दोघांची उराउरी भेट. त्यावेळचे जे कवी होते किंवा तुकारामासारखे जे वारकरी पंथाचे लोक होते ते शेक हँड करत नसत किंवा नमस्कारही म्हणत नसत. डायरेक्ट उराउरी भेट असायची. आणि उरातले थेट उरामध्ये. तुका म्हणे विल्या म्हणजे विलियम शेक्सपियर. तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर, अवघाची संसार उभा केला. शेक्सपियरने आपल्या साहित्यामधून काय नाही उभं केलं. त्याच्यावर शेक्सपियर काय म्हणतो. शेक्सपियर म्हणे एकते राहिले तुवा जे पाहिले विटेवरी. म्हणजे शेक्सपियरने सर्व काही उभं केलं, पण तो अध्यात्मापासून दूर राहिला आणि तो त्याचा एक कमीपणा होता असं म्हणायला लागेल. तुकाराम त्याच्यावर काय म्हणतो. तुका म्हणे बाबा ते तुवा बरे केले, त्याने तडे गेले संसाराला. हे मी अध्यात्माला लागलो आणि संसाराची माझ्या वाट लागली. तुकाराम पुढे असंही म्हणतो. विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी, माझी पाटी कोरी लिहोनिया. म्हणजे एवढे सगळं मी अभंग लिहिले, काही लिहिलं, तरीसुद्धा माझी पाटी कोरीच राहिली, कारण तो विठ्ठलच तसा आहे. शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दामुळे मातीत खेळले शब्दातीत. तुका म्हणे ऐक घंटा ही मंदिरी. शेजारी मंदिर होतं, त्याच्यात घंटा वाजली. त्याचा अर्थ काय. कजागिणं घरी वाटप आहे. तर बायकोला आपल्या कजागिण म्हणते. त्याची बायको त्याच्यावर पुष्कळ हे ठेवून होती. दोघे निघून गेले 2 दिशा, कवतिक आकाशा आवरेना. आकाशाला कौतुक आवरेनाच झालं. इतकी सुंदर कविता आहे. कविता इतकी गोड आहे. मुळात असली कल्पना सुचणं की शेक्सपियर तुकोबाच्या दुकानात भेटतात आणि त्यांच्यात संवाद होतो, हे फक्त विंदात जाणे. आणि म्युझिक डायरेक्टर आहेत आनंद मिलिंद. लिरिसिस्ट आहेत मजरू सुलतानपुरी. नेहमीप्रमाणे गाण्याची एक झलक.
सबसे पहले तो शुक्रिया सेकंड ईयर स्टूडेंट्स का, जिन्होंने हम फाइनल ईयर स्टूडेंट्स के लिए आज ये शानदार पार्टी दी है। थैंक्स अ लॉट, वील मिस यू। हमारे लिए कॉलेज का ये आखिरी दिन है और मैं जानता हूं कि आने वाली जिंदगी के लिए सभी ने कुछ न कुछ सोच रखा है, लेकिन मैंने अपने लिए कुछ नहीं सोचा है। और आज मुझे बार बार एक ही ख्याल आ रहा है। पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो सभी ने कुछ न कुछ सोच रखा है, लेकिन मैंने अपने लिए कुछ नहीं सोचा है। नो रियली, आई मीन इट। और आज मुझे बार बार एक ही ख्याल आ रहा है।
तर मला काही वाक्य आवडली आहेत, ती तुम्हाला वाचून दाखवतो. आमरण उपोषण सगळेच करतात, पण मरत कोणीच नाही. याला अपवाद एकच, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. टाळ्या. इफ मनी इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. इफ हेल्थ इज लॉस्ट, हाफ इज लॉस्ट. अँड इफ कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. अनेक वेळा आपण न उलगडणाऱ्या मोठमोठ्या समस्यांमधनं सही सलामत बाहेर पडतो. कसं आपण या संकटातून बाहेर पडलो आपल्याला कळतच नाही. अशा यशाच्या वेळी आपल्याला कोणीतरी साथ देतोय असं वाटत असतं. त्या अदृश्य शक्तीलाच परमेश्वर असं म्हणतात. ही काही वाक्य मला आवडलेली आहेत. माणसं जोडताना एक गोष्ट लक्षात असू द्या, सर्व झाडं फळं देतातच असं नाही, पण हीच फळं न देणारी झाडं सावली मात्र देतात. शेवटचं, लाईफ इज व्हेरी सिमिलर टू अ पर्सन इन द बॉक्सिंग रिंग. बॉक्सिंगची रिंग असते ना, त्याच्यामध्ये दोघं बना बॉक्सेस एकमेकांशी झुंजत असतात. त्यातला जो मनुष्य आहे त्याचं आणि आपलं ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे. काय बरं? डिफीट इज नॉट डिक्लेअर्ड वेन यू फॉल डाऊन. तुम्ही जेव्हा खाली पडता त्यावेळेला तुम्ही अयशस्वी झाला किंवा हरलात असं कोणी डिक्लेअर करत नाही. बट इट इज डिक्लेअर्ड वेन यू रिफ्यूज टू राईज अप. ज्यावेळेला तुम्ही उठायला मागत नाही म्हणता, त्यावेळेला तुम्ही हरलात असं डिक्लेअर केलं जातं. मला आवडलेले काही एक दोन जोक्स सांगतो. एकदा एका सोसायटीत काही मुलं क्रिकेट खेळत होती. एकाने मारलेल्या बॉलने नेमकी त्या सोसायटीच्या सेक्रेटरीचीच काच फुटली. सर्व फुलं खाली माना घालून नेहमीप्रमाणे माफी मागायला त्याच्या घरी गेली. सेक्रेटरी चांगला होता. तो म्हणाला, अरे पोरांनो, जाऊ द्या, मी लगेच उद्याच नवीन काच बसवून घेईन. असं त्याने म्हटल्यामुळे त्या मुलांना जरा धीर आला. त्यातलं एक कार्ट अस्सल होतं. ते काय म्हणालं, सर अजून एक दिवस थांबा ना, उद्या आमची फायनल आहे. मॉलमध्ये मनसोक्त खरेदी केल्यावर बिलिंग काउंटरवर बिलिंग मशीनमधून जी लांबलचक पट्टी बाहेर पडते तिला मराठीत काय म्हणतात माहिती आहे? उधळपट्टी. बर्नार्ड शॉ नावाचा एक मोठा ब्रिटिश लेखक होऊन गेला. तो नावाजलेला हुशार प्राणी होता. एक दिवस त्याच्याकडे अतिशय सुंदर दिसणारी नटी आली आणि ती म्हणाली, आपण दोघे विवाहबद्ध होऊया. त्याला थोडं आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं, का? ती म्हणाली, म्हणजे आपले अपत्य तुझ्यासारखे हुशार आणि माझ्यासारखे सुंदर होतील. तो म्हणाला, नको, तू म्हणतेस तसं झालं तर ठीक, पण उलट झालं तर. सगळीकडे मराठीचा अट्टाहास बरा नव्हे, मगाशी मी म्हटलं तसं. कारण मॉर्निंग लॉ कॉलेजचं भाषांतर प्रातर्विधी महाविद्यालय असं होतं. पूर्वी आई म्हणायची, माझा श्रावण बाळ. काय म्हणायची? माझा श्रावण बाळ. आता म्हणते, बाळा किमान श्रावण तरी पाळ. वडील आपल्या मुलाला रागात म्हणतात, विचारतात, अरे असं काय आहे त्या मुलीत? मुलगा म्हणतो, तुमचा नातू. विषय संपला. जावयाला डायरेक्ट बैल म्हणता येत नाही, म्हणूनच लोक आपल्या मुलीला गरीब गाय म्हणतात. दोन छोटे किस्से. एकदा एक साहेब घाईघाईत ऑफिसला जायला निघाला. गाडीचा दरवाजा उघडून गाडीत बसला. चला गाडी काही स्टार्टच होईना. किती वेळा स्टार्टर मारला, काही उपयोग झाला नाही. शेवटी कंटाळून जवळच्या मेकॅनिककडे गेला आणि त्याला गाडीजवळ बोलावून घेतलं. मेकॅनिक म्हणाला, काय झालं? साहेब म्हणाला, अरे गाडी स्टार्टच होत नाही. मेकॅनिक म्हणाला, बोनेट उघडा. मेकॅनिकने इकडे तिकडे पाहिलं आणि आपल्या पोतडीतून एक हातोडी काढली आणि इंजिनवर ठोका मारला आणि साहेबाला म्हणाला, बसा गाडीत आणि करा चालू. एका फटक्यात गाडी चालू झाली. साहेब खुश झाला. मेकॅनिकला म्हणा, हां बरं, चांगलं झालं, किती पैसे? मेकॅनिक म्हणाला, 100 रुपये. साहेब आश्चर्यचकित होऊन म्हणाला, 100 रुपये? अरे हातोडीच्या एका फटक्याची किंमत जास्तीत जास्त 5 रुपये आणि तू 100 रुपये मागतोस? त्यावर मेकॅनिक म्हणतो कसा, साहेब बरोबर बोललात तुम्ही, पण काय आहे, हातोडीच्या एका फटक्याची किंमत 5 रुपये आणि तो फटका कुठे मारायचा याची किंमत 95 रुपये, म्हणून एकूण 100 रुपये. अशी आहे ज्ञानाची किंमत. महाभारतातली एक साधी गोष्ट सांगतो, ऐकली असेल तुम्ही. 18 दिवसांचं महायुद्ध संपलं. बहुतेक सर्व योद्धे स्वर्गवासी झाले. अर्जुन दमून आपल्या रथात बसला. कृष्ण त्याला म्हणाला, अरे बाबा, आता तू रथात बसू नकोस, खाली उतर आणि स्वगृही प्रस्थान कर. अर्जुन म्हणतो, अरे कृष्णा, मला जरा बसू दे, तू पुढे जाऊ शकतोस, माझ्यासाठी थांबण्याची काही गरज नाही. कृष्ण म्हणाला, तसं नाही,
तू ताबडतोब खाली उतर. कृष्णाची आज्ञा कोण मोडणार? अर्जुन खाली उतरला. तो नक्की उतरला आहे असं पाहून ह्याची खात्री करून घेतली आणि नंतरच कृष्णाने रथातून उडी मारली. आणि काय आश्चर्य, अर्जुनाचा रथ त्याच क्षणी एका क्षणात जळून खाक झाला. कारण अर्जुनाच्या रथावर शेवटच्या दिवशी इतक्या प्रचंड अस्त्रांचा मारा झाला होता की केवळ कृष्ण रथाचं सारथ्य करीत होता, म्हणूनच तो रथ आणि अर्जुन दोघं वाचले होते. थोडक्यात काय, कोणतेही कार्य तडीस न्यायचं असेल तर काय, तर तेथे परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाला आलोत. आता माझी एक कविता, नंतर एक गाणं आणि मग तुमची सुटका. भारावलेले ते दिवस गेलेत कुठे? गावाकडल्या नदीमध्ये डुंबत राहायचे, तिथल्या आमराहीत हुंदडत जायचे, दगड मारून कैरी पाडायचे आणि ती कच्ची कैरी ठेचून खायचे. ते दिवस गेलेत कुठे? धावत्या बसमधून उतरून जायचं. आमच्या मांगलवाडीच्या समोर बस स्टॉप नव्हता, त्यामुळे नेहमी मला धावत्या बसमधनं उतरायचं, जे आता मी कल्पनाही करू शकत नाही. वानखेडेवर घुसून जायचं. तर वानखेडेच्यावर तिथे मॅचेस असायच्या, आम्हाला त्या बघायच्या असायच्या. आम्हाला तिकीट कोण देणार? तुम्ही म्हणाल तुम्ही घुसायचेच कसा? सगळीकडे ह्याच्यावर पोलीस असणार, बंदोबस्त असणार. तुम्हाला वानगी दाखल सांगतो कसा घुसायचा तो. एक आईस्क्रीम, जॉय आईस्क्रीम होतं त्यावेळेला, त्याची गाडीवाला एक गाडी ढकलत नेत होता. मी त्याच्याबरोबर गेलो आणि तो आतमध्ये गेलो, मला कोणी अडवलं नाही. असे वानखेडेवर घुसून जायचं. वर्षाच्या शेवटी झिंगून जायचं. 31 डिसेंबरलाच फक्त आम्ही झिंगायचो. असे ते कच्ची कैरी ठेचून खायचे. ते दिवस गेलेत कुठे? चौपाटीवर भेळ खायचे. आता चौपाटी कधी माहीत नाही, भेळ पण माहीत नाही. लाकडी पॉटवर आईस्क्रीम करायचे, माहिती आहे का तुम्हाला? आता ते असं ते घुसळायचं आणि मग त्याच्यावर आईस्क्रीम व्हायचं. ते दिवस गेले. कोजागिरीला दूध हां आहे का? अच्छा, आम्ही येऊ आईस्क्रीम खायला. कोजागिरीला दूध प्यायचे आणि कच्ची कैरी ठेचून खायचे. ते दिवस गेलेत कुठे? कच्ची कैरी हे निमित्त मात्र आहे बरं का. होळीच्या रंगात बुडून जायचं. आम्ही होळीच्या रंगात एवढे बुडायचो की घरी परत आलो की मला ओळखायलाच येत नसे हा कोण आहे. आमच्याकडे सार्वजनिक गणपती असायचा. गणपतीच्या आरत्यात दंग व्हायचं. निढळावरी कर असं म्हटलं, तो कर कुठच्या कुठे वर जायचं. विसर्जनाला नाचून बेफाम व्हायचं. शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशी मांगलवाडीपासून चौपाटीपर्यंत नाचत जायचो. गोविंदाबरोबर नाचत जायचं. तुम्हाला माहिती आहे का, ब्लफ मास्टरमध्ये जे गाणं आहे ना, गोविंदा आला रे आला, ते आमच्या मांगलवाडीमध्ये त्याचं चित्रीकरण झालं होतं आणि आय एम ए विटनेस टू इट. हो, शेवटी चौपाटीवर जाईपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर जात असो. अशी ती कच्ची कैरी ठेचून खायचे. ते दिवस गेले कसे? ह्याचं मी एक्सप्लेनेशन देत नाही. बस स्टॉपवर तिची वाट बघायचं. बस स्टॉपवर शेवटचंच कडवं आहे, घाबरून. बस स्टॉपवर तिची वाट बघायचो. उशिरा येते म्हणून हात चोळायचे. मग ती आली की रेशीम केसात फुलं माळायचे आणि एकांतात धुंद व्हायचे. कच्ची कैरी ठेचून खायचे. ते दिवस गेलेत कुठे? भारावलेले ते दिवस गेलेत कुठे? मी मांगलवाडीत राहत होतो. दरवर्षी आम्ही सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करायचो. 25वे वर्ष होतं. मोठा उत्सव करायचं ठरलं. 11 दिवस भरगच्च कार्यक्रम करायचे ठरले. सगळ्यात बेस्ट कार्यक्रम अर्थात शनिवारी करायचा असं ठरलं. कोणता? तर सर्वांना आवडेल असा, म्हणजे हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा. मला वाटतं लॅमिंग्टन रोडला गीत झनकार नावाचा ऑर्केस्ट्रा होता. त्याच्याकडे आम्ही गेलो होतो आणि तो ऑर्केस्ट्रा आम्ही ठरवून आलो. काय सांगू, व्हॉट ए मार्वलस ऑर्केस्ट्रा इट वॉज. मला असं वाटलं की आपलं हे शिक्षण सोडावं आणि तो ऑर्केस्ट्रा जॉईन करावा. आणि त्यावेळेला मी वायलिन वाजवत असे, आता नाही वाजवत, त्यामुळे तुम्हाला घाबरू नका. सांगायचा मुद्दा हा की त्यांचं शेवटचं गाणं ठरलेलं असायचं त्या ऑर्केस्ट्राचं. त्या गाण्यावर लोक अक्षरशः वेडे होऊन नाचायचे आणि त्यांना कमीत कमी 2दा तरी वन्स मोर मिळायचा.
आपल्या त्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्यासाठी मी हे गाणं सिलेक्ट केलं आहे. त्यांच्या इतकं मी चांगलं वाजू शकत नाही, पण थोडीशी गंमत. चित्रपट आहे हावरा ब्रिज, गायलं आहे गीता दत्त, संगीत दिग्दर्शक ओ पी नय्यर आणि आपल्या वेळची हेलन मस्त नाचली आहे. लिरिसिस्ट आहेत कमल जलालावादी. नेहमीप्रमाणे गाण्याची एक झलक. मेरा नाम चिंचिंचू बाबा चिंचिंचू रात चांदनी में और तू हेलो मिस्टर हाउ डू यू डू. मला तुम्ही बराच वेळ सहन केलं त्याबद्दल धन्यवाद. आपण सर्व 80 वर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. काही जणांनी उंबरठा ओलांडला आहे. आपण सुदैवी म्हणून इतके वर्ष सातत्याने भेटत आलो आहोत आणि अजून अनेक वर्ष भेटत राहू अशा माझ्या शुभेच्छा सर्वांना देतो. ऋग्वेदामध्ये स्वस्ती मंत्र नावाचा एक वेदमंत्र आहे. त्याचा अर्थ सर्वांचं कल्याण हो हो असा आहे. 4 देवांकडे केलेली ही प्रार्थना आहे.
आपणा सर्वांचं भलं चिंतण्यासाठी मी तो वेदमंत्र म्हणणार आहे. अर्थात हा मंत्र सर्वांसाठी आहे. एवढं म्हणून माझ्या या छोट्याशा कार्यक्रमाचा शेवट करतो. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वांशस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यंकरवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. धन्यवादः. शुभं भवतु.